तुमचं म्हातारपण चांगलं जावं असं वाटत असेल तर एवढं नक्की करायला हवं, ह्या 4 गोष्टी कधी विसरू नकात. कारण वय आपल्याला कधीच शिक्षा देत नाही, पण आपलं आयुष्य कसं जगतो ते मात्र दाखवून देतं. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणावरही अवलंबून राहू नका. मुलं असोत की नवरा बायको. कोणीही आज आहे पण उद्या असतील असं नाही. स्वतःच्या पायावर उभं राहा, शिका, स्वतः कमवा, स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. स्वावलंबन म्हणजे काही ऐशोआराम नाही, ती तुमची ढाल आहे. दुसरं म्हणजे सगळ्यांसाठी स्वतःला कधीच जास्त धोकून देऊ नका. सगळ्यांसाठी जर करत बसलात तर शेवटी तुमच्यासाठी काहीही उरणार नाही. आरोग्य, पैसा, शांती हे सगळं संपून जाईल. स्वतःची काळजी घेणं स्वार्थ नाही, ते स्वतःवरचं प्रेम आहे. तिसरं म्हणजे भूतकाळाचं ओझं खाली ठेवा. मनातले राग, जुने द्वेष, मत्सर हे सगळं सोडून द्या. मी कोणावर राग धरून बसणं म्हणजे स्वतःला स्वतःच विषाचा प्यायला प्यायल्यासारखं आहे. माफ करा, विसरा आणि पुढे चला. कारण भूतकाळाचं ओझं घेऊन आयुष्य पुढं जात नाही, तर ते मागंच पडतं. आणि म्हणून वर्तमान काळात राहायला शिका. आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाच्या सोबत राहायचं हे तुम्हीच निवडायचं. जे तुम्हाला कमी लेखतात, थकवतात आणि अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा. कारण तुम्हाला थकवणाऱ्या लोकांमध्ये अडकणं म्हणजे तुमचं हळूहळू मरणं असतं. वाईट सोबतीपेक्षा एकटेपणातली शांतता कितीतरी पटीने चांगली असते. आज शांतता जपा, कारण आजच तुम्ही उद्याचा वृद्धापकाळ घडवत आहात. म्हणून शांत मन असेल तर तुमचा वृद्धापकाळही खूप आनंदात जाईल आणि शांतपणे जाईल. तुम्ही माझ्या मताशी जर सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की मला कळवा.